नमस्कार, मी अनुपमा. आपण पाहताय झी24 तास. पाचवड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या कार्यक्रमामध्ये चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड आपण जाणून घेत असतो. आज आपण गुंतवणूक करा आणि ती गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यायची, आयपीओ म्हणजे काय, अशा अनेक विषयांवर चर्चा करणार आहोत. ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले आपल्याला याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रावलेंचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार, स्वागत तुमचं. तर रावलेंची थोडक्यात ओळखही करून देते. खरं तर आपण त्यांना ओळखतोच या माध्यमातून. मात्र शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डिरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग जाणून घेऊया शशांक रावले यांच्याकडून या विषयासंदर्भात आणखी. खरं तर आपण बघतोय की मोदींचा सर्जिकल स्ट्राईक नंतर पॉलिटिकल वातावरण खूप तापलेलं आहे. डिमॉनिटायझेशन जे झालेलं आहे त्या संदर्भात आपण सुद्धा यावर एक कार्यक्रम करणार आहोत. थोडंसं प्रेक्षकांना आधी सांगूया की आपण काय नेमकं या कार्यक्रमात करणार आहोत. हा काही छोटा विषय नाही, हा भरपूर मोठा विषय आहे. अन्य लोकांच्या चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया देखील आहेत. जे काही मोदी सरांनी केलं हे देशाच्या भल्यासाठीच केलं. हे यामुळे काय फायदा होणार, काय नुकसान होणार, कोणाला फायदा होणार, सगळ्या गोष्टींचा आपण याच्यावर डिस्कस करणार आहोत. आणि आपण ह्याचे 2 भाग घेणार आहोत. विशेष भाग पुढच्या आणि त्याच्या पुढच्या शनिवारी 2 शनिवार जे आपला दर शनिवार जो 12:30ला कार्यक्रम असतो त्यामध्ये आपण पुढचे 2 शनिवार 12:30ला आपण ह्याबद्दल बोलणारच आहोत. आणि तुम्हाला त्याच्यामुळे भरपूर फायदा होईल. जी लोक कुठलाही त्रास सहन करतात, मध्ये बँकांमध्ये लाईन लावण्याचा त्रास असो, नाहीतर मग तुमचे पैसे कसे मॅनेज करायचे त्याचा त्रास असो, किंवा आणखी इतर काय त्रास, त्याबद्दल आपण पूर्णतः या विषयावर आपण चर्चा करणार. त्याच्यामुळे तुम्हाला नक्की फायदा होईल. नक्कीच. अगदी प्रेक्षक पाहायला विसरू नका आमचे पुढचे 2 एपिसोड. आणि आजचा जो आपला भाग आहे गुंतवणुकीचा, तर त्या विषयावर आपण आणखी आता चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आयपीओज विषयी मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. एकतर आयपीओज म्हणजे काय असतं आणि त्यामध्ये गुंतवणूक करणं योग्य आहे का? आयपीओज म्हणजे याचा अर्थ सांगतो. म्हणजे आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जेव्हा शेअर बाजारात पैसे गुंतवतो म्हणजे की आपण कंपन्यांच्या बिझनेसमध्ये पैसे गुंतवतो. तर एखादी जर कंपनी असेल ती काय करते की एक सर्टन एक्सटेंट पर्यंत ती बिझनेस वाढवण्यास स्वतः खिशातनं पैसे टाकू शकते. पण त्यानंतर ती लोक काय करतात की ती लोक विचार करतात की आपण लोकांकडनं पैसे घ्यायचे, लोकांकडनं पैसे घेऊन त्यांच्या पैशावर आपण बिझनेस करायचा आणि त्यांना बिझनेस पार्टनर बनवायचं, त्यांना प्रॉफिट शेअरिंग आपल्या बिझनेस द्यायचा, जेवढं ती लोक आपल्या व्यवसायात पैसे गुंतवतील. ओके, एक समजा 100 करोडची कंपनी आहे, त्यातनं एक मॅक्झिमम 49% म्हणजे 49 करोडचे शेअर्स ते लोकांमध्ये अलॉट करू शकतात. जेव्हा ते शेअर्स अलॉट करतात त्यावेळी त्याचा आयपीओ निघतो, म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग निघतो. जे आयपीओची एक फेस व्हॅल्यू असते, जी कधी ₹2, ₹5 किंवा ₹10 असू शकते, जे कंपनीचे ओनर स्वतःच डिसाईड करतात की त्याची आयपीओ व्हॅल्यू काय असली पाहिजे. तुम्ही जेव्हा आयपीओ घेता तेव्हा तुम्हाला काही व्हॅल्यूमध्ये जे काही तुम्हाला आयपीओ मिळेल, तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. म्हणजे तुम्ही कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेअर अलॉट करते त्यावेळी तुम्ही डायरेक्टली जाऊन फॉर्म भरून ब्रोकर थ्रू तुम्ही एखाद्या कुठल्याही ब्रोकर जर तुमचं ट्रेडिंग असेल किंवा नसेल तर तुम्ही कोणाकडे उघडू शकता आणि तुमच्या ब्रोकर थ्रू तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बाबा कसा फॉर्म भरायचा आहे, काय करायचं, ती प्रोसिजर पूर्ण तुमचा ब्रोकर तुम्हाला सांगेल. ओके, आयपीओ मध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर माझं म्हणणं असं आहे की पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपले जे भारतीय स्टॉक मार्केट जे आहे हे काही प्रमाणे मॅनिप्युलेटेड आहे. ऑपरेटर मार्केट हे चालवतात. तर जर आयपीओ जर येत असेल तर त्यामध्ये ऑपरेटरनं ट्रॅक करणं हे थोडंसं मुश्किल होतं. तर माझं म्हणणं असं आहे तुम्ही जर आयपीओ मध्ये टाका असाल पैसे, तर एखादा नवीन कंपनी आहे, कधी ऐकलंच नाही या कंपनीचं नाव आणि त्यांनी आयपीओ टाकलं, त्याचा आयपीओ घेऊ नये. ओके, किती जेन्युइन आहे कंपनी आपल्या त्याच्याकडे शाश्वती नसते. तर एखादी जर ऑलरेडी कंपनी टाटाज असतील, बिर्लाज असतील, ज्यांची ऑलरेडी स्टॉक लिस्टेड कंपनी आहेत, आणि जर त्यांनी जर आपली कुठली नवीन कंपनी चालू केली, नवीन कुठला बिझनेस चालू केला, जर त्याचा जर आयपीओ टाकला तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पण जर तुम्ही आयपीओ मध्ये जर पैसे टाकत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आयपीओ तुम्ही घेतला, जेव्हा तो ऑनलाईन लिस्टिंग होईल, जेव्हा तो पहिल्यांदा ऑनलाईन येईल त्यावेळी फटकन तो विकून टाका. का? कारण मोस्ट ऑफ कंपन्या करतात की इंटरनल ट्रेडिंग, इंटरनल बाईंग पण चालतं त्यांचं, आणि त्यामध्ये ती लोक करतात की आयपीओचा रेट भरपूर वाढून ठरतो. बाबा आमच्या आयपीओला भरपूर ना ओव्हर सबस्क्रिप्शन झालं आहे किंवा भरपूर जास्त डिमांड आहे, तर वाढून ठेवतं आणि नंतर त्या दिवसात किंवा काही दिवसात तो आयपीओचा रेट परत खाली येतो लिस्टिंग झाल्यानंतर. तर मोस्ट ऑफ ह्या गोष्टी घडतात. तर तुम्ही जर आयपीओ घेतला असेल, जसं ऑनलाईन येईल तसं तुम्ही तो आयपीओ तुमचा विकून टाका आणि नक्कीच तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. फक्त थोडीशी सतर्कता बाळगणं यामध्ये गरजेचं आहे. येस, आणि पर्सनली जर मी बोलायला गेलो तर मी सजेस्ट करेन की सहसा एक सामान्य किंवा नवीन गुंतवणूकदार आयपीओची रिस्क घेऊ नये, असं माझं म्हणणं आहे. अगदी ही स्टेप हवी होती. तर कोणकोणत्या प्रकारचे मार्केट कॅपिटलायझेशन बेसिकली असतात आणि सामान्य माणसानं कशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे? लक्षात घ्या, 3 प्रकारचे मार्केट कॅपिटलायझेशन असतात. एक असतं स्मॉल कॅप, म्हणजे त्याला आपण पेनी स्टॉक्स म्हणतो. त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे मार्केटमधनं उचललेला पैसा, जो लोकांकडून कंपनीने पैसा उचललेला त्याला बोलला मार्केट कॅप किंवा मार्केट कॅपिटलायझेशन. जो कमी पैसा उचलला ज्या कंपनी त्याला बोलला तर स्मॉल कॅप. त्याच्याहून जास्ती जी असते त्याला बोलतात मिड कॅप, आणि सर्वात जास्ती ज्या कंपनी मार्केटवर पैसा उचललेला आहे त्याला बोलतात लार्ज कॅप किंवा ब्ल्यू चिप कंपनीज आपण त्यांना बोलतो. आजच्या डेटमध्ये भारतामध्ये सर्वात जास्ती जर मार्केट कॅप असेल तो TCS आहे.
ओके. टाटा कन्सल्टन्सीचा तो लार्ज कॅप आहे, त्याचं मार्केट कॅप जास्ती आहे. ओके. एक सामान्य गुंतवणूकदार मी मोस्ट ऑफ मॅडम पाहिलाय की असं मी पाहिलं स्मॉल कॅप म्हणजे जे पेनी स्टॉक त्याची किंमत कमी असते. तर एक सामान्य गुंतवणूकदार बोलतो की बाबा मी म्हणतो ना मला छोटा स्वस्तातले स्टॉक्स द्या, मग कमी गुंतवणूक लागेल म्हणजे काय की मी म्हणजे लॉस कमी होईल. माझं म्हणणं प्रेक्षकांना असं आहे, तुम्ही मार्केटमध्ये लॉस कमी करायला येता की प्रॉफिट करायला येता. तर ही मेंटॅलिटी सोडून एक निगेटिव्ह मेंटॅलिटी सोडून द्या. मला चांगला प्रॉफिट कशामध्ये होईल ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. एक पेनी स्टॉक्स म्हणजे एक छोटा स्टॉक, तो छोटा का आहे कारण त्याचं कामच छोटा आहे, म्हणजे तो म्हणा त्याच्यावर रिस्क भरपूर जास्ती आहे. तर माझ्या हिशोबाने तुम्ही पेनी स्टॉक्स मध्ये पैसे टाकू नाही. तर जर एक सामान्य माणसाने लार्ज कॅप किंवा मिड कॅप मध्ये टाकले जाते, ज्याला एकदम कमी रिस्क घ्यायची त्यांनी लार्ज कॅप मध्ये टाकावे, कारण त्यांनी ऑलरेडी परफॉर्मन्स दाखवलेला आहे आपलं. ओके. त्याच्यावर रिटर्न्स थोडे कमी असतील ॲज कम्पेअर टू मिड कॅप आणि स्मॉल कॅप, पण रिस्क त्यानुसार कमी असेल. ज्यांना थोडं जास्त रिस्क घ्यायची आहे त्यांनी मिड कॅप मध्ये तुम्ही पैसे लावू शकता. का? कारण आजचे जे मिड कॅप आहेत तेच फ्युचरमध्ये होणारे लार्ज कॅप आहेत. त्यांनी स्वतःला प्रूफ करून दाखवलं बाबा ते स्मॉल कॅप मधून मिड कॅप मध्ये आलेत, म्हणजे त्यांनी स्वतःला प्रूफ करून दाखवलेलं आहे. त्यांना वेळ नाही लागणार लार्ज कॅप पर्यंत जायला. जे पूर्वी जे मिड कॅप होते, इन्फोसिस म्हणा किंवा ब्रिटानिया म्हणा, HUL म्हणा, जे मिड कॅप होते तेच आज जाऊन लार्ज कॅप झालेले आहेत ना. तर त्यामुळे तुम्ही टाकू शकता. मिड कॅप मध्ये जर पैसे लावले तर एक कॅल्क्युलेटेड रिस्क असते, लिमिटेड रिस्क असते आणि तुम्हाला प्रॉफिट पण चांगला होतो. म्हणून मग जर असं म्हटलं आता की आता मी जेव्हा आमच्या प्रशिक्षणाला गाईड करतो त्यावेळी त्यांना बोलतो की तुम्ही दर महिन्यात थोडी थोडी गुंतवणूक टाका. उदाहरण घ्या, तुम्ही 5,000 रुपये गुंतवत असाल पर मंथ. ओके. ॲज अ काइंड ऑफ SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. पर मंथ तुम्ही डायरेक्ट इक्विटीमध्ये जर पैसे लावा असाल तर त्यातनं मी असं म्हणेन की त्यातनं 2,000 तुम्ही मिड कॅपमध्ये लावा आणि 3,000 तुम्ही लार्ज कॅपमध्ये राहा. काही वर्षांनी तुम्हाला असं कळेल की तुम्हाला लार्ज कॅपनी जेवढे पैसे नाही दिलेत त्याच्याहून जास्त तुम्हाला मिड कॅपनी फायदा दिला असेल, भले तुम्ही मिड कॅपमध्ये तुमची गुंतवणूक दर महिन्याला कमी टाकवता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची रिस्क डायव्हर्ट करू शकता. अगदी ग्रेट. दुसरी महत्त्वाची गोष्ट की खरं तर असं म्हणतात की दीर्घकालीन गुंतवणूक जर करायची असेल तर फंडामेंटल अनालिसिस गरजेचं आहे. तर काय कितपत योग्य आहे? जर तुम्ही दीर्घकालीन लॉंग टर्म म्हणजे एका वर्षाच्या वर जर तुम्ही गुंतवणूक करता तर माझ्या हिशोबाने 2 टाईपचे अनालिसिस असतात. एक तर टेक्निकल अनालिसिस आणि दुसरं असतं फंडामेंटल. टेक्निकल अनालिसिस सहसा कामाला येत नाही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी. तर अनेक लोक फंडामेंटल अनालिसिस करतात. आता पहिले तर आपण सांगूया प्रश्न फंडामेंटल अनालिसिस असतं काय. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे एखाद्या कंपनीचा स्टडी करणे. म्हणजे जर एखाद्या कंपनी शेअर्स विकत घ्या म्हणजे तुम्ही त्यांच्या व्यवसायावर पैसे लावता. बरं, तुम्ही असेच तर लावणार नाही, त्याचं माहिती घ्याल बाबा ही कंपनी काय करते, म्हणजे ह्यांचा मार्केट कॅप काय आहे, ह्यांच्याकडे डेप्स किती आहे, ह्यांच्यावरती लायबिलिटीज किती आहे, ह्यांच्याकडे ॲसेट्स किती आहेत, ह्यांनी डिव्हिडंड किती दिला, ह्यांनी बोनस किती दिले, हे कुठल्या सेक्टरमध्ये काम करतात, ह्यांच्याकडे FDs किती आहे, काय सगळ्या गोष्टींचा तुम्ही एका म्हणजे स्टडी करता. आणि त्या स्टडीजचा बेस काय असतो तर बॅलन्स शीट आणि ॲन्युअल रिपोर्ट. ओके. ह्याच्यावर फंडामेंटल अनालिसिस करतात. पण माझं म्हणणं असं आहे की भारतामध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं की फंडामेंटल अनालिसिस काम करत नाही. का? कारण हे आपलं भारतीय मार्केट हे मॅन्युप्युलेटेड मार्केट आहे. जर तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट अनेक कंपन्यांचं पाहिले का बॅलन्स शीटमध्ये कुकिंग ऑफ बुक्स असतं काय काय कंपन्यांमध्ये. त्याचा सर्वात मोठं उदाहरण म्हणजे सत्यम कम्प्युटरचा स्कॅम. कुकिंग ऑफ बुक्स म्हणजे त्यांनी वाढून चढून FDs दाखवलेले जे त्यांच्याकडे नव्हतेच आणि तो मोठा स्कॅम होता जे अनेक प्रेक्षकांना माहिती पण आहे. ओके. तर ते असतं. इव्हन जे तुमची ॲन्युअल रिपोर्ट असतं त्याच्यामध्ये विंडो ड्रेसिंग असते. म्हणजेच काय, बाहेरचा दिखावा. ओके. म्हणजे आतमध्ये असं केलं जातं की जर कंपनीमध्ये चुकीचं चाललं असेल तर छोट्या अक्षरात लिहितात, पण जर काय चांगलं असेल तर मोठ्या अक्षरात लिहिणं आणि त्या गोष्टी लपवायचा प्रयत्न करतात. हे प्रत्येक जण करतं. उदाहरण काय, समजा आपली जरी कंपनी असेल तर माझी कंपनी, मी काय करेन बाबा वाईट गोष्टी लपवायचा प्रयत्न करेन आणि चांगल्या गोष्टी समोर आणेन. जर वाईट गोष्टी समोर आणल्या तर जे आहेत गुंतवणूक ते पण पळून जातील. बरोबर. ते त्यांना करावं लागतं. तर मग जी ॲन्युअल रिपोर्ट म्हणजे माहिती देते तीच जवळपास चुकीची आहे किंवा जी एक्झॅक्ट करून सांगितली ज्याच्यामुळे तुम्हाला आणि ते अशा भाषेमध्ये लिहिलेलं असतं की तुम्हाला कळणारच नाही की बाबा ते चांगलं आहे की वाईट आहे. तर मग त्याचा फायदा काय, मग तुम्ही डिसिजन कसं घेणार. म्हणून मग तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करताना माझ्या हिशोबाने तुम्ही फंडामेंटल अनालिसिस करू नाहीये. तर मग गुंतवणूक करताना आम्ही काही सोपे फॉर्म्युले बनवले, ते जबरदस्त फॉर्म्युले आहेत. सोप्या रीतीने न काही डोकं लावता, न काही जास्त अभ्यास करता, फक्त कॉमन सेन्स वापरून तुम्ही भरपूर चांगल्या रीतीने दीर्घकालीन गुंतवणूक करून भरपूर चांगले पैसे कमवू शकता एकदम कमी रिस्क मध्ये, जे मी आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये आम्ही शिकवतो आम्ही. अगदी. पुढचा महत्त्वाचा एक मला प्रश्न विचारायचा होता की गुंतवणूक करताना बरेच वेळा असा प्रश्न पडतो की आपण गुंतवणूक करताना किती काळासाठी करावी. तर कमीत कमी किती काळासाठी गुंतवणूक करावी, कसं बघावं या गुंतवणुकीकडे. दीर्घकालीन गुंतवणूक जसं आपलं एका वर्षाच्या वरीच लॉंग टर्म इन्व्हेस्ट, राईट. तर कमीत कमी तुमचा पैसा 3 ते 4 वर्ष इन्व्हेस्टेड असलाच पाहिजे. का? कारण जर तुम्ही जसं मी म्हटलं शेअर बाजारात गुंतवणूक करता म्हणजे कंपनीच्या बिझनेसमध्ये पैसा लावताय. उदाहरण घ्या, तुम्ही समजा एक नवीन व्यवसाय चालू करणार असाल आणि तो व्यवसाय चालू करण्यासाठी मी समजा तुम्हाला 1 लाख रुपये दिले आणि ते दिलेले 1 लाख रुपये मी तुमच्या व्यवसायानं 5-6 महिन्यात काढून घेतले, तर तुम्ही त्यातनं व्यवसाय करू शकता का? फॉर शुअर नाही करू शकता. का?
कारण एक व्यवसायाचा ब्रेक येऊनच आला म्हणजे प्रॉफिट आणि खर्च इक्वललाच कमी कमी 6 महिने लागतात. त्यानंतर वर्षावर दिसतं हवा काहीतरी एक चांगला होता व्यवसायामध्ये आणि 3-4 वर्षात दिसतं की वाव एक चांगला व्यवसाय उभा राहिलाय. इन द सेम वे जर तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवता तर कंपन्यांना बिझनेस करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. जर तुम्ही कमी वेळेत जर तुम्ही पैसे काढून घेतले, वर्षभराच्या जर तुम्ही पैसे काढून घेतले तर कंपनी त्या पैशाचं प्रॉपरली रोलिंग करू शकणार नाही, त्यामध्ये प्रॉपरली पैसे कमवू शकणार आणि तुम्हाला देखील काही रिटर्न्स देऊ शकणार नाही. तर त्यांना वेळ दिला पाहिजे बिझनेस करण्यासाठी. म्हणून 3-4 वर्ष कमीत कमी गुंतवणूक करून राहा. कारण जर तुम्ही पैसे कमवत आहात शेअर बाजारात तर ह्यामुळे नाही कमवत की तुम्ही पैसे गुंतवलेत, तर तुम्ही 2 गोष्टी करता. पहिलं म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली आहे म्हणून तुम्ही कमवता, पैशाची रिस्क घेतली आहे म्हणून, आणि तुम्ही पेशन्स ठेवत आहात. ओके, पेशन्सचा रिझल्ट म्हणून तुम्हाला ते रिवॉर्ड मिळतो प्रॉफिट्समध्ये. जर तुम्ही पेशन्स लगेच तुम्हाला गुंतवणूक आज केली लगेच तुम्हाला 2-4 महिने पाहिजे पैसे तर तुम्ही नक्कीच पैसे कमवण्याच्या गुंतवणूक करता. हां, जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात तुम्ही रोजच्या चांगले पैसे कमवू शकता, बट फॉर इन्व्हेस्टमेंट्स कमीत कमी 3-4 वर्ष. खरं आणि गुंतवणूक करताना आणखी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठेही जाऊ नका. पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण बोलतो शेअर मार्केट आणि गुंतवणूक या विषयावर. आणि या विषयावर बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर या विषयातले तज्ज्ञ आहे शशांक रावले. आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. मघाशी आपण सांगितलं की दीर्घकालीन गुंतवणूक किंवा एकंदरीतच गुंतवणूक करताना ती 3 ते 4 वर्षांसाठी करावी. पण जेव्हा आपण गुंतवणूक करतो त्याच्यानंतर किती कालावधीनंतर त्याचं ट्रॅकिंग करावं किंवा परीक्षण करावं की कुठपर्यंत आली माझ्या गुंतवणुकीतून, काही प्रॉफिट होतोय का, तर हे कधी करायचं? जसं मी म्हणतो की 2 प्रकार असतात. एक असतं ट्रेडिंग आणि दुसरं असतं गुंतवणूक. तर ट्रेडिंग म्हणजे काय, तुम्ही कंपन्यांचे इमोशन्स खरेदी करता, म्हणजे रोज जी उलाढाल करता तुम्ही बाईंग सेलिंग, तर त्याला बोलतात ट्रेडिंग. आणि गुंतवणूक केली म्हणजे तुम्ही त्यावेळी कंपन्यांचे इमोशन्स नाही, तुम्ही कंपन्यांचा बिझनेस खरेदी करता. आणि ज्यावेळी तुम्ही कंपनीचा बिझनेस खरेदी करता त्यावेळी तुम्हाला कंपनीचे इमोशन्स बघायची गरज नाहीये. जर तुम्ही रोज पोर्टफोलिओ खोलून बघता, अरे आज वर गेला, अरे आज शेअर खाली गेला, तुम्ही कधीच पैसे कमवू शकत नाही. दर 5-6 महिन्यांना एकदा आपला पोर्टफोलिओ खोलून बघायचा आहे. आणि जसं म्हटलं 3-4 वर्ष कमी इन्व्हेस्ट करायचा, तरच तुम्ही प्रॉफिट कमवाल, नाही तर कमवणार नाही. ज्या लोकांनी आपला पैसा टाकून शेअर बाजार विसरून गेलेत ना, त्यांनीच भरपूर चांगला पैसा मार्केटमध्ये कमवलेला आहे. तर हे केलं पाहिजे. अगदी. पण मग त्याच्यासाठी काही मार्ग आहेत का, काही योग्य मार्ग कुठला, काय आपण असं सांगू शकतो? तुम्हाला जर ट्रॅकिंग करताना अनेकदा लोकांना प्रॉब्लेम होतो की त्यांना आता तुम्ही शेअर्स खरेदी केले तर डीमॅट अकाउंट लागतं, परत तुम्ही डीमॅट अकाउंट हे खोलून बघावं लागतं, बॅक ऑफिस बघावं लागतं. हे काय काय लोकांना कळत देखील नाही. ओके, थोडंफार प्रॉब्लेम होतं. काही टेन्शन घेऊ नका. हल्ली अँड्रॉइड ॲप, आता प्रत्येकाकडे अँड्रॉइड फोन झाले, स्मार्टफोन झालेले आहेत. तर त्याच्यावरती तुम्ही मनी कंट्रोलचे ॲप आहेत, moneycontrol.com जाऊ किंवा आहे तुमच्या गुगल प्लेवर जाऊन तुम्ही मनी कंट्रोल टाका, त्याचं एक ॲप येईल, ते डाउनलोड करू शकता. इव्हन 80 नावाचे बाकी भरपूर लोकांचे ॲप्स आहेत. ओके, तुम्ही मनी कंट्रोलचा तुम्ही ॲप जर डाउनलोड केला, त्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन करा, लॉग इन करा, ID पासवर्ड क्रिएट करा आणि तुम्ही जसे जे शेअर्स खरेदी करत जावा तसं तिकडे तुम्ही टाकत जावा. लाईव्ह मार्केट रेटमध्ये तुम्ही तो शेअर, समजा मी 5 शेअर्स एक समजा ACC सिमेंटचे खरेदी केले तर तिकडे लिहा मी ह्या रेटला 5 शेअर्स खरेदी केले आहेत आज, पुढच्या महिन्यात 10 शेअर दुसऱ्या कंपनी खरेदी, त्या तिकडे लिहा तिकडे की मी हे खरेदी केले. तुमचा ओव्हरऑल पोर्टफोलिओ तुम्हाला तो दरवेळी दाखवेल. 1 क्लिकवर तुम्हाला तो पोर्टफोलिओ तुम्हाला रोज दिसला, बघा किती प्रॉफिटमध्ये किती वर खाली आहे ते तुम्हाला प्रॉपरली त्यामध्ये दिसत राहील. म्हणून तुम्हाला तुमचं बॅक ऑफिस किंवा डीमॅट अकाउंट खोलून बघायची गरज नाही. तुम्हाला पोर्टफोलिओ त्याच्यामध्ये एकदम योग्यरित्या एक 1 क्लिकवर तुम्हाला लगेच दिसतो. अगदी. एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा होता की गुंतवणूक करण्याची वेळ नेमकी केव्हा? कारण आपण बघतो की समजा करिअर स्टार्ट आपलं जर 24-25व्या वर्षी होत असेल, 22व्या वर्षी होत असेल, कमवायला लागलो असेल, तर तेव्हा करायची, नंतर करायची, म्हणजे काय नेमकं योग्य वय काय, योग्य वेळ कुठली बेसिकली? लेट मी टेल यू, वॉरन बफे जे आहेत ना, जे जगातले 3ऱ्या नंबरची श्रीमंत व्यक्ती आहे, त्यांनी वयाच्या 11व्या वर्षी आपल्या गुंतवणूक चालू केली. तरी पण ते म्हणतात मी भरपूर लेट केला, आणखी लवकर केलं पाहिजे होतं. त्यांचे असे विचार आहेत म्हणून ते जगातले श्रीमंत व्यक्ती आहेत, जगातले श्रीमंत इन्व्हेस्टर आहेत. आपण कुठे आहोत, आपण ह्याचा विचार केला पाहिजे. ओके, तर माझं म्हणणं असं आहे, जसं आता माझ्याकडे इव्हन कॉलेज स्टुडंट्स वगैरे पण येतात शिकायला वगैरे, तर मला भरपूर अभिमान वाटतो. पण 11वी-12वीची मुलं किंवा कॉलेज स्टुडंट्स येतात, बाकी तर म्हणजे वर्किंग क्लासचा येतो, पण त्यावर ही लोक पण येतात. तर भरपूर आनंद का, कारण त्यांनी जसं ते कमवायला लागतील पैसे त्यांनी गुंतवणुका चालू केला पाहिजे. का, कारण एक असं म्हटलं आता जेवढी महागाई वाढते तेवढं आपले इन्कम वाढत नाही. जर महागाई 12-13-14% वाढते तर एखाद्या नॉर्मल व्यक्तीचं इन्कम जे आहे ते दर वर्षाला 6-7-8% जास्त वाढतं. म्हणजे त्याची पर्चेसिंग पॉवर ही कमी होत जाते. तर तुम्हाला ती पर्चेसिंग पॉवर, जर तुमचं लाईफस्टाईल मेंटेन करायचं असेल तर तुम्हाला गुंतवणुकी हा फॉर शुअर केल्याच पाहिजे. आणि जेवढ्या लवकर आयुष्यात तुम्ही गुंतवणुका चालू कराल तेवढं तुम्हाला लवकर आयुष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळेल. म्हणजे तुम्ही अशी एक वेळ येईल तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्हाला पैशासाठी काम करायची गरज लागणार नाही. जसं की मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात ठरवलंय, आता माझं वय आहे 27 कंप्लीट 28 आहे. मी ठरवलं की वयाच्या 35व्या वर्षी आपण फायनान्शियल रिटायरमेंट घ्यायची, म्हणजे आपण पैशासाठी कुठलंही काम करायचं नाही. आणि असं जर तुम्ही केलं तरच तुम्ही एक चांगलं आयुष्य जगू शकता. का, कारण आपण आयुष्यभर पैशाच्या मागे पडत राहतो.
मी पाहिलेत लोक 45-50 पर्यंत फक्त पैसेच कमवत असतात, मग एन्जॉय कधी करणार तुम्ही तुमचं आयुष्य? तर हे तुम्ही जर शेअर बाजार आणि किंवा बाकी ठिकाणचं गुंतवणूक योग्यरित्या करत असाल तर मी म्हणाल तुमचं पुढचं दीर्घ आयुष्य तुम्ही चांगलं एन्जॉय करू शकता. अगदी खरं आहे. दुसरा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की आपण बघतो की मार्केट खूप वोलटाईल आहे, काही पॉलिटिकल हॅपनिंग झाल्या किंवा काही गोष्टी झाल्या की शेअर बाजार पडतो, कोसळतो, अशा बातम्या येतात आणि मग गुंतवणूकदार घाबरतात आणि म्हणून खरं तर शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकायला सामान्य लोक घाबरतात. तर तुम्ही काय सांगाल याच्यावर, काय करावं अशा वेळी? पहिली गोष्ट सांगतो, अनेक लोकांना वाटतं की बाबा शेअर बाजार पडले तर पैसे लॉस होतात. होय, असं नाहीये. मानतो की जेव्हा शेअर बाजार वर जातं ना तेव्हा पैसे बनतात, पण ज्यावेळी मार्केट पडतं ना तेव्हा डबल पैसे बनतात. कसे बनवायचे ते मी तुम्हाला आम्ही आमच्या प्रश्नावर सगळं नीट प्रॉपरली शिकवतो, तर काही घाबरायची गरज नाहीये. आणि आणखीन एक गोष्ट मी पाहिजे लोकांना, म्हणजे आपली सामान्य माणसं जेव्हा मार्केट वर गेलेलं असतं तेव्हा ती लोक गुंतवणूक चालू करतात आणि त्याच्यानंतर मार्केट खाली येतं आणि जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळी ते आपल्या गुंतवणूक काढतात. तर असं करू नये. जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा गुंतवणूक चालू करायची असतात आणि जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा आपल्या गुंतवणूक काढायच्या असतात. म्हणजे मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालंय. जेव्हा अंडर व्हॅल्यूड, म्हणजे तुम्ही आता उदाहरण घ्या, तुम्ही समजा शॉपिंग करायला जाता, ओके, तर शॉपिंग करायला तुम्ही काय बघता, जिकडे महाग विकलं जातं तिकडे जाता की जिकडे डिस्काउंट लागला तिकडे? नक्की डिस्काउंटच्या ठिकाणी आपण जातो, राईट. तर तसं शेअर जर आता ह्या काही पॉलिटिकल सिच्युएशनमुळे जर शेअर बाजार थोडं खाली म्हणजे तुम्हाला डिस्काउंटमध्ये शेअर मिळत आहेत आणि हे टेम्पररी असतं. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिलं असेल मार्केट प्रॉपरली परत वर जायला लागतं. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मार्केटला इम्पॅक्ट करत नाही आणि आम्ही आमच्या प्रशिक्षणामध्ये असे काही शेअर्स देतो ज्याच्यावरती असा पण काही इम्पॅक्ट होत नाही, थोडाफार इम्पॅक्ट होतो, परत ते स्मूथली वर जायला लागतं. उलट ती वेळ असते खरेदी करण्याची. पण हे कसं ओळखायचं लोकांना, मग कुठली योग्य वेळ आहे, कधी खाली जाणार कधी वर जाणार? तर त्यासाठी सांगतो की नो वन कॅन टाइम द मार्केट. म्हणजे कोणीही ओळखू नाही शकतो मार्केट कधी वर किंवा खाली जाईल. जर असं कोणी तुम्हाला भेटलं किंवा मी सांगू शकतो वर किंवा जाईल आणि खाली किंवा जाईल दीर्घकालामध्ये, तर तो खोटं बोलतोय. का? कारण घडामोडी काय होतील, आता डोनाल्ड ट्रम्प जिंकून येणार की नाही येणार हे आपल्याला माहिती होतं का? त्यांना स्वतःला ते माहिती होतं का? नाही माहिती होतं. त्या हिशोबावर ते मार्केट आपलं फिरलं. आता डिमॉनिटायझेशन झालं, त्याचा पण इम्पॅक्ट पडला. हे आपल्याला माहिती होतं का? 10-15 दिवसापूर्वी आपल्याला माहिती होतं का असं काही मोदीजी करणार? नक्की माहिती नव्हतं. तर म्हणून अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवू नये. तर आम्ही अशी काही सिस्टम बनवूया, मध्ये ट्रेडिंग असो किंवा गुंतवणूक असो, अशी काही सिस्टम बनवली की मार्केट कुठेही जाऊन तुमच्या गुंतवणूक खाली येणार नाही. ओव्हरऑल 3-4 वर्षांमध्ये तुम्हाला चांगल्या रीतीने पैसे वाढलेले दिसतील आणि असे अनेक महाराष्ट्रातले लोक करतात आणि त्यांना भरपूर चांगल्या रीतीने फायदा. अगदी खरं. आणि तुमच्या अशाच टिप्स नेमक्या कार्यशाळेमध्ये सुद्धा मिळतात, त्यामुळे ह्या कार्यशाळेची अनेक जणांना उत्सुकता असते, त्याविषयी आपण सांगणार आहोत. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गुंतवणुकीविषयी आपण जाणून घेतोय, शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी पर्टिक्युलरली आपण बोलतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी सध्या आपल्याबरोबर शशांक रावले आहेत, या विषयातले तज्ज्ञ. आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा चर्चेसाठी जाऊया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे खरं तर तुमच्या कार्यशाळांविषयी. तर काय सांगाल, ह्या कार्यशाळा नेमक्या कुठे होतात, केव्हा असणार आहेत, यापुढचं शेड्यूल कसं असणार आहे? पहिले तर कार्यशाळेमध्ये काय शिकलो ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. कार्यशाळेमध्ये तुम्हाला ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून तुम्ही योग्यरित्या कसे चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता. आपण कमवलेले पैसे, म्हणजे पहिलं तर ट्रेडिंग कसं करायचं. तुम्ही समजा 10-20 हजार रुपये टाकले, 700-800 रुपये किंवा लाखभर टाकले तर 3-4 हजार रुपये सहजरित्या कमवू शकता. किंवा तुम्हाला आम्ही आयडिया देतो कसं तुम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमवू शकता, की कोणीही आपला फावला वेळ चांगले पैसे कमवणारे ते वापरू शकतात. एक. आणि सेकंडली गुंतवणूक, म्हणजे नुसतं शेअर बाजार नाही तर इतर ठिकाणी कुठे गुंतवणूक करायच्या, आपले कमवलेले पैसे कसे वाढवायचे, काय करायचं, ह्याचं प्रत्येक ठिकाणचं योग्य ज्ञान तुम्हाला दिलं जातं. आणि हे आता डिमॉनिटायझेशनमध्ये लोकांना जे प्रॉब्लेम झाले, काय झालं, तर ह्याच्यापासून कसं वाचायचं, काय करायचं, याच्यात आपण काय काळजी घेतली, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्ञान दिलं जाईल. आता हे कुठे कुठे होणार आहेत ह्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता जे परवा जे आहे ते आपली कार्यशाळा आहे ती दादरमध्ये आहे, त्यानंतर म्हणजे 21 तारखेला, त्यानंतर मग 22 तारखेला म्हणजेच मंगळवारी आपली पुण्यामध्ये कार्यशाळा आहे. पत्रकार भवन सगळ्यांना माहिती आहे, कोणी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर ॲड्रेस येत पण असेल. 22 तारखेला पुण्यामध्ये आहे, त्यानंतर मग 23 तारखेला आपली कार्यशाळा ठाण्यामध्ये आहे. ओके, अशा प्रकारे आमच्या कार्यशाळा. त्याच्यानंतर आता आम्ही नाशिकमध्ये तुमची कार्यशाळा 28 तारखेला असेल, म्हणजे सोमवारी आहे. आणि त्यानंतर 30 तारखेला आता आम्ही सांगायला आवडेल आम्हाला, आता आम्ही इव्हन कोल्हापुरात देखील आपल्या कार्यशाळा सुरू करतोय. तर त्याचं देखील तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला रजिस्ट्रेशन डायरेक्ट करायची काही गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली त्या व्हेन्यूवरती येऊ शकता. फक्त आमच्या नंबर्सवरती जे नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत तर ते फक्त तुम्हाला कुठेही यायचं असेल तुम्ही फक्त मिस कॉल करा. तुम्हाला सगळ्या ह्या 5ही व्हेन्यूजचे ॲड्रेस तुम्हाला SMS केले जातील 1 ते 2 दिवसामध्ये, आणि तुम्ही पाहिजे त्या कुठल्याही तुम्ही सेमिनारला येऊन तुम्ही त्या सेमिनारचा लाभ घेऊ शकता. अगदी निश्चितच. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र आपण आता व्यापलेला आहे, कारण मुंबई मध्ये आपण दादर, तसंच ठाण्याला सुद्धा घेतोय, पुण्यामध्ये घेतोय, नाशिक आणि कोल्हापूरमध्ये आपल्या कार्यशाळा होणार आहेत. अर्थात याचं हे सगळं मोफत माहिती सत्र असणार आहे आणि त्याच्यानंतर या सगळ्या कार्यशाळा सुरू होणार आहेत. आणि एकंदरीतच सगळ्या महाराष्ट्रातल्या लोक आपल्या या कार्यशाळेचा लाभ घेऊ शकतात. अर्थात आपल्या स्क्रीनवर याची टायमिंग सुद्धा दिलेली आहेत. आणि या कार्यशाळा हे जे मोफत माहिती सत्र आहे त्याच्यासाठी कुठल्याही रजिस्ट्रेशनची गरज
गरज नाहीये. दिलेल्या नंबरवर आपण एक कॉल करा, मिस कॉल करा किंवा SMS करा. आपल्याला शशांक रावले यांच्या ऑफिसमधून फोन येईल आणि आपण या मोफत माहिती सत्राला मेसेज येईल आणि आपल्याला या कार्यशाळेविषयी माहिती मिळू शकते. साधारण ही पुढची जी कार्यशाळा असते मोफत माहिती सत्रांतरची ती किती दिवसांची असते? ती आमची 3 दिवसाची कार्यशाळा असते, ज्यामुळे तुम्हाला पूर्णरित्या योग्यरित्या ज्ञान दिलं जातं. म्हणजे प्रॉपरली तुमचे कमवलेल्या पैशाचं कुठे काय गुंतवायचं, म्हणजे पुढे जाऊन एक सामान्य माणूस कुठे पैशाच्या रिलेटेड कुठल्याही गोष्टीमध्ये फसणार नाही ह्याची आम्ही नक्कीच काळजी घेतो. मध्ये ट्रेडिंग करू नाही तर गुंतवणूक किंवा काही करू, त्याच्यामुळे तुम्ही ते फसणार नाहीत. ओके. आणि आजपर्यंत आपण काय चुका केल्या, ह्याच्यावरती काय सोल्युशन आहे, हे सगळं योग्यरित्या तुम्हाला ज्ञान दिलं जातं. आणि त्यामुळे अनेक महाराष्ट्रातील लोक ज्यांना ऑलरेडी भरपूर चांगला फायदा झालेला आहे आणि त्यांचे फायनान्शियल जे प्रॉब्लेम होते, ज्या त्यांनी आधी देखील चुका केल्या, त्यांनी सगळ्या त्या क्लिअर केल्या. निश्चितच या कार्यशाळांचा फायदा होऊ शकतो. आज तुम्ही आलात इथे आणि या सगळ्या गोष्टींविषयी आपण चर्चा केलीत, माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.